राहणार पुरुषवाडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. आमची FPO 16 मार्च 2021 रोजी स्थापन झाली, जिचं पूर्ण नाव CSC FPO शॉर्ट नेम, पण पूर्ण नाव CSC धुळे साक्री आदिवासी MH फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. हे नाव आम्ही आमच्या दुकानावर ठेवलेलं आहे, कॉमन सर्व्हिस सेंटरवरून CSC. आमची FPO नाचणी या पिकामध्ये सर्वात जास्त काम करते. आमच्या भागात सर्वाधिक उत्पन्न होणारे पीक म्हणजे नाचणी, ज्याला नाचणी, मडुवा, नागली, रागी आणि मिलेट फिल्स असे अनेक नावांमध्ये संबोधले जाते. ही कॅल्शियम सगळ्यात जास्त असणारे धान्य आहे. नाचणीच्या पिकाचे काय काय कोणते प्रोडक्ट तयार करतात? आम्ही आता सुरुवात आमच्या एका प्रोडक्टपासून आहे. एक नाचणीचे पापड आम्ही तयार करतो आणि पुढील 2 महिन्यानंतर आम्ही नान खटाई आणि बिस्किट्स हे 2 प्रोडक्ट वाढवणार आहे. आणि हे नाचणीचं हे प्रोडक्ट आहे, हे जे तुम्ही जे नाचणी बघत आहे आम्ही आता, हे नाचणी तुम्ही कुठून आता शेतकऱ्याकडून कशी काय खरेदी विक्री करता आणि त्याचं क्लिनिंग कसं काय करता, मशिनरीविषयी आमच्या शेतकरी जे आहेत ते तकरीबन प्रत्येक शेतकरी इकडच्या सोयाबीन आणि मक्कासोबत अर्धा 1 एकर तरी ही नाचणी करतो. पहिले काय होतं कंपनी स्थापन करण्याच्या अगोदर रेट एकदम खालावलेले होते याचे, जसं 18 रुपयापासून 20 रुपयापर्यंत याची किंमत होती. परंतु कंपनी स्थापन झाल्यापासून आज रेट त्यांना 35 रुपयापर्यंत मिळते 1 किलोमध्ये. म्हणजे त्यांना 10-12 ते 15 रुपयापर्यंत वाढ झाली. याच्यामध्ये सगळ्यात पहिले जो रो मटेरियल आपण ह्या प्रकारचा रो मटेरियल असतो, ज्याच्यामध्ये भरपूर घाण असते. आणि ही नागलीला जेव्हा काढतो आपण तेव्हा पूजा करण्याच्या वेळेस पळसचे फुलं, तांदूळ किंवा इतर धान्य मिक्स झालेलं असतं. मग ते साफ करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला मशीन, या मशीनद्वारे पहिले साफ केलं जातं. साफ केल्याने जी घाण ती या पद्धतीची घाण निघते. पळसाचे फुलं वगैरे सर्व याच्यात निघत असते. मग ती साफ केल्यानंतर या हौदमध्ये ही नागली याच शिफ्टरद्वारा याच्यात येते आणि याच्यामधनं ही परत या ठिकाणी एक मोठं ब्रॅकेटसारखं लावलेलं आहे आम्ही. त्याच्यामध्ये 3 ठिकाणी क्लिनिंग होते पूर्ण. त्याच्यानंतर पॉलिशरमध्ये येते नागली. हे पॉलिशर आहे त्याचं, हे रबरी पॉलिशर, बाकी लोखंडी असतं, पण हे रबरी असल्यामुळे दाणे फुटत नाही जास्त. आणि त्याच्यामधून डायरेक्ट शिफ्ट होऊन परत ह्या टँकमध्ये गोळा होते वरती. ह्या टँकमध्ये गोळा झाल्यानंतर हे व्हायब्रेटर आहे, याच्यामध्ये A ग्रेड, B ग्रेड आणि C ग्रेड या पद्धतीनं ती विभागली जाते. तिथून परत हे सगळ्यात मेन कामाचं मशीन हे राहिलं डिस्टोनर. याच्यामध्ये सर्व खडे विभाग केले जातात, बाहेर वगळले जातात आणि त्याच्यामधून ह्या टँकमध्ये ती नागली परत येते आणि इथून परत या शिफ्टरद्वारे छाननी करून ज्याच्यामध्ये काही तांदळाचे दाणे जे राहून जातात थोडेफार ते सर्व निघून जातात. किडे वगैरे क्लिनिंग होऊन तयार होऊन हां, ही क्लिनिंग होऊन तयार होते. आणि शेवटी मग आपण कंपनीवाल्यांसोबत टाईप केलेलं आहे बऱ्याच कंपनीसोबत, जसं पुण्याच्या उरळी कांचनला G ॲग्रो म्हणून आहे, महेश लोंढे साहेब आहे. ते नागलीपासून बिस्किट्स आता 36 प्रकारचे जे बनवतात पदार्थ वेगळे, नूडल्सपासून शेवयापासून सर्व काय बनवतात, त्यांना ही सप्लाय आपण करतो. पापडचं पाहून घेऊ टॉप करा. नंबर ठीक आहे, हे पापड नागली सांगितलं.